नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर भरपूर तुम्ही सपोर्ट देत आहात. खूप चांगल्या प्रकारे सगळा आपला चॅनल चालू आहे. मध्ये थोडासा आपला चॅनल डाऊन झाला होता. पण ठीक आहे, परत तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रेमामुळे परत आपला चॅनल हा बूस्ट झालेला आहे. तर चला आता आज नवीन गोष्ट ऐकूयात, नवीन किस्सा ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय तुमचं नाव सर? माझं नाव शशी ठोसर. बरं, काय करता आणि तुम्ही? मी मराठी चित्रपटात ॲक्टिंग करतो. बरं, आणि किती वर्षापासून करता? हे 9वी पासून करतोय मी. आवड म्हणून. हो, आवड म्हणून. बरं, काय कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते सर? याच्याविषयी सांगायचं म्हणजे मला लहानपणापासून हे भूत, प्रेत या गोष्टीविषयी जरा आकर्षण होतं, की असं वाटायचं की हे असं आहे का खरंच? आहे तर कसं आहे? म्हणजे आपण ऐकतो की चेटकीन, आढळ, आढळची केस लय लांब असतात. मग मला वाटायचं की तिच्याकडून काहीतरी आपल्याला हेअरचं सोल्युशन मिळेल, जे की लोकांना आपण सांगून लेडीजच्या हेअरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. एक कॉमेडी विषय झाला तो. पण एक सुरुवातीला मला तसं वाटायचं. म्हणजे किंवा विश्वास नव्हता त्या गोष्टीवर. विश्वास नव्हता. विश्वास म्हणजे की असं वाटायचं की असं कसं शक्य आहे? माणूस मेला तर त्याची माती होऊन जाते. मग हे राहतं कुठं तेव्हा, नाही का? मग असेल तर मग प्राण्यांचे पण असायला पाहिजे. कुत्र्याचे, मांजराचे ते पण मारतातच की माणूस जसा मरतो तसा. मग आजपर्यंत आपण एखाद्या कुत्र्याची आत्मा, वाघाची आत्मा अशी कधी ऐकली नाही की एखादी वाघाची आत्मा आली आणि आपल्याला फाडून गेली. तर मग आजपर्यंत आपण फक्त माणसाविषयीच ऐकतोय. तर त्यामुळं असं विशेष विश्वास नव्हता वाटत की असं काहीतरी असतं म्हणून. म्हणून ती क्युरिओसिटी होती की मी सर्चिंग करत राहायचो. कॉलेजमध्ये आल्यावरती आमच्या एक कॉलेजमध्ये बॅक बेंचर ग्रुप होता. त्या अशा गोष्टींमध्ये जास्त रुची होती. सगळे एका विचाराचे. मग आम्ही असे लोकेशन हंटिंग करायचो. पुण्यामध्ये कुठले मोस्ट हॉरर प्लेस आहेत ते जाऊन भेटायचं. तिथं खरंच आहे का? अशा प्रकारचे आम्ही आमच्या कॉलेजच्या लाईफमध्ये असे एक्सपेरिमेंट बरेच केले. मग तुमच्याबरोबर मुली पण असेल का फक्त मुलंच? एक मैत्रीण होती, तिला आमच्याबरोबर यायची खूप इच्छा होती. पण तिच्या आईला हे गोष्टी नव्हत्या आवडत की असं काही तू करायला जाऊ नको. म्हणून ती खूप वेळा तिला समजून सांगायची. मग असंच एक दिवशी आम्ही टेरेसवरती बसलो होतो. असाच विषय रंगला होता की हॉरर. प्रत्येकजण गोष्टी सांगत होतो. कुणाच्या लाईफमध्ये काय झालं, याचं काय झालं, त्याचं काय झालं. एक माहोल क्रिएट झाला होता. मग तिला आम्ही सांगायचो की तू आमच्याबरोबर नको येऊ, तू घाबरशील. ती म्हणायची नाही मी कधीच नाही घाबरत वगैरे वगैरे. मग मी ठरवलं की आता कसं आहे, थोडंसं आपला ॲक्टिंगचा सेन्स वगैरे वापरत कथा जी खरंच नव्हती मी मुद्दामून सांगितली होती त्या ठिकाणी. तर ती सांगायला चालू केलं. ते ऐकत होती. सगळं गंभीर वातावरण, एकदम शांती पसरली होती टेरेसवरती. ऐकते अचानकच मी तिच्याकडून करून ओरडलो. तिची तिची फाटली ती थरथर उडायला लागली, घाबरली. मग तिला अक्षरशः आम्ही 3-4 मित्र होतो ना, ते खाली तिच्या रूममध्ये घेऊन गेलो. मग ती मला म्हणत होती की तू जा, इथं थांबू नको, तू तुझ्यामुळं झाले सगळं, तू जा. तिला चिडली होती माझ्यावर. असं व्हायचं की आईच्या गावात म्हणले काय केलं मी, तिचं काहीतरी व्हायचं, एवढी ती घाबरली होती. अचानकच मी ओरडल्यामुळे की तुझ्या मागं कोणीतरी आहे असं ओरडलो मी. ह्यातून एकच चांगलं झालं की ती जी आई जी होती तिला थांबवता आलं. इथून पुढं बघ तू घाबरते आणि तू यांच्याबरोबर जायचं नाही. अच्छा. आणि म्हणून मग तिच्या आईने मला शाब्बासकी दिली. उलटं म्हणले की तू माझ्या बाजूने माझी भीती तू घालवली, हिला थांबवण्यासाठी तू मदत केली. याच्यामुळे की काही मुली होत्या आमच्याबरोबर पण त्या हिंमत नव्हत्या करत. असे लोकेशन होते म्हणून तिथं जाण्यासाठी. म्हणजे फक्त मग तुम्ही मुलंच जायचो, मित्रांचाच ग्रुप जायचो. ते तुम्ही संध्याकाळी जायचे का सकाळी जायचे मग? एकदम रात्री जायचो आम्ही. आमचा टाईम असा जर एकदम 12 वाजल्यानंतर. कारण आपण आजपर्यंत ऐकतोय की कुठल्याही सीनमध्ये मी पण नाही ऐकलं की दिवसा कोणाला तरी भूतबाधा झाली किंवा कुठंतरी भूत दिसले दिवसा. जे पण काय ते आपण सगळे नाईटचे सीन ऐकलेले. मोस्टली 12 हा प्रत्येकाचा टाईम आपण ऐकतो की 12 नंतर ह्या गोष्टी घडायला चालू झाल्या. बरं, त्यातला एक कुठला अनुभव की तो तुम्हाला भयंकर वाटला किंवा एक्सपिरियन्स आला तुम्हाला त्या बाबतीतला कुठला? तर म्हणजे ते करत असताना एक अनुभव आला होता आम्हाला. तर आमचं एक 3-4 बॅक बेंचर पोरांचा ग्रुप होता. तर आम्ही ठरवलं की एक पोराला घाबरवायचं आहे आपल्याला. तो दाखवतोय आम्हाला की आम्ही कधीच घाबरत नाही, कुठेही घेऊन जा, काही करा, आम्ही कधीच घाबरत नाही म्हणून. फरक नाही पडत मला. फरक पडत नाही. आणि असतात ना प्रत्येक ठिकाणी असतात आपल्या ग्रुपमध्ये, नाही का, हे भाऊ मला हॉरर लोकेशन दाखवू, मी येतो, चल मी पण येतो, माझी नाही फाटत, नाही का. असतात प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये, प्रत्येकाच्या कॉलेज लाईफमध्ये असे मित्र असतात. तर आम्ही ठरवलं की भाऊची घ्यायची.
मग आम्ही आमच्यामध्ये ठरवलं की आपण दाखवायचं आपण घाबरलो आहे म्हणून. त्याला आम्ही पुश केलं की चल म्हणून. आता हे जरी लास्ट बेंचर असले तरी पण प्रत्येकजण एवढा स्ट्रॉंग माइंडसेटचा किंवा कठोर मानाचा. कठोर मनाचा नव्हता की तो कुठल्याही कंडिशनला सामोरं जाईल म्हणून. आम्ही जाताना 5-6 जण होतो. मुद्दामून मी त्या लोकेशनचं नाव नाही सांगत, का तर ते परत त्याच्याविषयी कोणी मला ह्याच्याविषयी बोलायला नको की बाबा तू त्या लोकेशनचं नाव कशाला घेतलं, कोणाची पर्सनल असेल किंवा काय असेल, त्याच्यामुळे मी त्या गोष्टी टाळतो आहे. आम्ही 5-6 जण आम्ही गेलो. 5-6 जण गेलो मुद्दामून. मी तिथपर्यंत गाडी जाऊ शकत होती, पण मी बोललो की नाही आता इथून पुढे आपल्याला चालत जावं लागलं. चालत जावं लागेल म्हटल्याच्या नंतर हळूहळू सगळ्यांची फाटायला लागली, म्हणजे घाबरायला लागले सगळे. बरं, मग हां, तर मग आम्ही त्या ठिकाणी उतरलो आणि मग त्या ठिकाणी आम्ही 5-6 मित्र होतो. आम्ही तिथून पुढं जायचं ठरवलं. ते लोकेशन, ते वातावरण बघून तिथले मित्र, जे आमचे मित्र होते कठोर मनाचे, त्यांची पण थोडीशी आवडली होती, माझी पण आवडली होती. तर आता शेवटी आपण मोरक्या म्हणल्यावर थोडंसं आपण डेअरिंग केलं पाहिजे. किती जरी घाबरत असलं तरी नाही घाबरतो असं दाखवलं पाहिजे. बरोबर. तर ते मी दाखवलं आणि तिथून पुढं चालायला चालू केलं. सुरुवातीलाच एक मित्र बोलला आम्हाला की मी नाही येत बोलला. हे वातावरण, त्या भागातले किस्से वगैरे ऐकून तो अगोदर त्याला त्या गोष्टी माहिती होत्या, त्यामुळे तो सुरुवातीलाच बोलला की मी येत नाही. मग तो तिथंच थांबला. आता आम्ही 5 मित्र पुढं चाललो. मग मी त्या भागातल्या घटनांविषयी सांगायला चालू केलं की तिथं काय घडलं होतं एक्झॅक्ट, कुणी आत गेली होती, कोणावरती होता, कोणाला मारतं तिथं नेऊन, असे बरेचसे किस्से घडले होते जागेविषयी. तर मी हळूहळू ते सांगायला चालू केलं. मग ते ऐकल्यावरती परत त्यातली 2 जणं म्हटले की आम्ही जातो म्हणून माघारी. मग आता आम्ही 3-4 असेल जे आम्ही पुढं चाललो होतो परत. आणि मी मुद्दामून मित्राला डोळा मारला आणि त्याला बोललो हे सगळं खोटं होतं, म्हणजे आम्ही ठरवलंच होतं त्या मित्राला घाबरवायचं म्हणून. तर मुद्दाम मी बोललो की त्या झाडावर वरती बघू नको, सरळ चालत. आता ते बोलले की मनामध्ये एक दडपण येतं. मग ते घाबरलं. म्हणलं काय काय वरती झाडाच्या. म्हणलं नाही तू बघू नको, पुढं चालत राहा, वरती बघू नको. मग तिथून त्याला भीती बसली. जो तो बोलत होता, तो आमचा मित्र, की मी कुठेच कशालाच घाबरत नाही, तो तिथून घाबरायला त्याला चालू झाला होता. तो आम्ही पुढं चालायला लागलो. पुढं चालायला लागल्याच्या नंतर मग मी सांगितलं की या ठिकाणी एका मुलीवर झाला होता, म्हणून ते तिला पण होतं. मग असं ऐकतात की ती असते म्हणून अजून ह्या भागामध्ये. मग ते ॲक्च्युअल ते घडलेलं होतं. मी ते हे खोटं नव्हतं सांगितलं. जे होतं ते किस्से ते मी ऐकले होते तसे तर तसे मी त्याला सांगितले. तिथं हे झालं होतं, इथे एका मुलाला त्या भागात घुसता मी प्रत्येक एरियाचं त्याला इंट्रोडक्शन देत चाललं होतं की इथं असं झालं आहे, इथं असं झालं आहे. म्हणजे जसे जसे स्पॉट येत होते तसं तसं एक गोष्टी सांगत होते तुम्ही. मग ते जे 3-4 जणं राहिले होते ते जरा निडर होते. मग त्याच्यामध्ये तर निडर होते का नाही होते ते नंतरचं वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी माझं पर्सनली सांगतो की मी तिथं 10 वेळा गेलो होतो, बऱ्याचदा गेलो होतो. मला कधी असं काय अनुभवलं नव्हतं, म्हणून मी अशी मस्करी एंटरटेनमेंट म्हणून तिथं मित्रांना घेऊन जायचो, घाबरवायचो, असं घडत राहायचं. पण त्या दिवशी एक वेगळंच वातावरण होतं. असं वाटायचं की यार आज आपण नव्हतं यायला पाहिजे. काय माहिती असं मनातूनच वाटत होतं मला, किंवा ह्याला नाही घाबरवलं पाहिजे आपण. काय तर बाबा एखादं कमजोर मनाचं असतं, त्याच्यावरती काय परिणाम झाला किंवा काय असं माझ्या मनातच यायचं. पण तरी पण मी बोललो की नाही हा लय वेळा बोलतोय. हां, आणि हा कसं तो एक असतो ना की समोरच्याची जिरवायची असते प्रत्येकाला, तर त्या पॅटर्नने आम्ही मित्रमंडळ गेलो होतो. पण आम्हाला अर्ध्यात गेल्यावर आम्हाला पण वाटत होतं की याला नको जास्त घाबरवणे, जरा घाबरल्यासारखं तिथून पुढं मला वाटतं एक 10-20 पावलांवरती किंवा जास्तीत जास्त 50 पावलांवरती ती विहीर असते. त्या विहिरीचं वातावरण असं होतं की एकदम काळा अंधार, म्हणजे शेवटी 1:30-2 वाजल्यात म्हटल्यावरती किर्रा अंधार, रातकिडे वरडतात, एकदम सुन, कुठंतरी दुरून चाललेल्या पक्ष्यांचे त्यांचे आवाज येत आहेत. बोललो, थांबवलं मी त्यांना. बोललो की आता ज्याच्यामध्ये हिंमत आहे, मी मुद्दामून बोललो ते, म्हणजे ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्याने तिथपर्यंत जा, जर नसेल हिंमत तरी तुम्ही माघारी वळा. कारण काय, ज्याच्या मनामध्ये भीती ते त्याच्याबरोबर येतं म्हणून. मग असं बोलल्याच्या नंतर आता आम्ही तिघं जे होतं त्यांनी तर ठरवलं होतं की याला घाबरवायचं म्हणून. आम्ही एकमेकांमध्ये मुद्दामून असं बोलायला चालू केलं की नाही भाऊ मी नाही येत, तू जा, तू ये भाऊ, तू जा.
तुम्ही दोघं जा. मी बोलायचं मी येतो, चल आपण दोघं जण जाऊ. मग तो जो न घाबरणार आहे तो पण घाबरायला लागला. म्हणलं यार तुम्ही सगळे येत असाल तर मी येतो ना राव, म्हणजे मी एकटा कशाला जाऊ किंवा तुझ्याबरोबर कशाला जाऊ, हे सगळे जाऊ ना आपण. बोललो की नाही नाही, तू तरी पण मनामध्ये फिक्स कर तुला खरंच भीती वाटत नाही म्हणून, तरच म्हणजे आपण पुढे जायला. नाहीतर असं नको व्हायला ते घाबरला आणि ते येते सोबत. बोललो मी, माझं वाक्य होतं, खरं होतं खोटं होतं माहीत नाही, ते मी बोलून गेलो होतो. आणि तिथं ते चौघा म्हणजे 50 पावलावरती आम्ही निर्णय घेतला की आता इथून पुढं नाही जायचं. जे वातावरण होतं, जे घडलं होतं, जे वातावरण होतं, जे वाटत होतं, जे वेव्स येतात, वाईफ्स येतात त्याच्यावरून, की नाही जायचं म्हणून आता पुढं. ते मला पण कुठंतरी वाटत होतं की नाही जायला पाहिजे म्हणून मी बोललो होतो. पण ते निघलं होतं माझ्या तोंडातून आणि आम्ही तिथून वळालो. नंतर परत मग तुम्हाला सांगितलं तसं की 1-1.5 किलोमीटरचा प्रवास आम्ही चालत आलो होतो, 1 किलोमीटर तरी. मग अर्ध्या रस्त्यात त्याला काय झालं काय माहिती त्या मुलाला. बोला यार असं नका करू राव, तुम्ही इथपर्यंत आलो आपण, चलून जाऊ ना राव परत. काय चलणार राव, तू का घाबरतोय, याला का घाबरतोय, मी येतोय ना राव, तुम्ही का घाबरताय. अरे बोललो तू का घाबरतो, तू नको ना घाबरू, नाही गेलो आपण, ठीक आहे चल जाऊ आपण परत. तुला जास्त भीती वाटली होती म्हणून मला असं वाटलं की आपण जाऊ परत म्हणून. आता काय आम्ही इथं आता जरी बोलला तरी मी तिथं एकटा जाऊन येईल, अर्धा किलोमीटर आहे ते. पण तुझा चेहरा बघून असं मला वाटलं की नको जायला म्हणून आपण हा निर्णय घेतला. बोललो तरी पण तुला वाटतं असं तर मी येतोय. बोललो आता पण येतो तुझ्याबरोबर, चल हा प्लॅन माझाच होता. मग बोलला की नाही सगळे येत असेल तर जाऊ. थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर तो अजून वेड्यासारखं करायला. वेड्यासारखं म्हणजे काय, एकदम असं एकदम एकटक बघतोय माझ्याकडं रागाने. मला बोलतो तुझ्यामुळे झाले सगळं, तू आणले इथपर्यंत आम्हाला, नव्हतं न्यायचं तर नव्हतं आणायचं ना, घेऊन जायचं होतं ना मग तिथपर्यंत. म्हटले असं काय करायला लागले, ॲक्टर लोक आम्ही आहेत हे तरी आता काय म्हणजे हे संपर्कच येत नाही कशामध्ये ॲक्टिंगमध्ये. पण हे असं का वागायला लागले. एकतर हा खूप जास्त घाबरला आहे म्हणून हा असं करतोय, नाहीतर हा थोडा तर चेंज व्हायला लागला आहे असं वाटायला लागलं होतं. हळूहळू मित्रांना कळालं की जरा वेगळं वागायला लागले. कोणाकडं पण रागाने बघत होते असं की आता मारायला असं वाटायचं. एका मित्राच्या अंगावर धावून गेला, कपडे पकडले त्याचे. अरे चल ना म्हणला, तू का घाबरतोय. दुसऱ्याच्या अंगावर गेला, चल म्हणला, चल तू का घाबर. अरे बोललो मी येतो ना, चल ना आपण जाऊ ना. नाही ना बोलला, तुला काय करता येत नाही ना मला, नाहीतर मी तुला घेऊन गेलो असतो ना. बापरे, मला काय करता येत नाही, मला कळालं नाही म्हणजे मला काय करता येत नाही म्हणजे माझ्यामध्ये असं काही स्पेशल पॉवर आहे का काय, कारण त्याच्यात काय ते गन वगैरे असतात ना, तसा काही प्रकार असेल. माझा देवगण येतो, ज्या मी गोष्टी मानत नाही पण ज्या आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. तर तो तसा प्रकारे बोलला मला की आपण जाऊ म्हणून, तुला मी काय करू शकत नाही म्हणून. आणि हे सगळे घाबरले की असं वागतोय. सगळ्यांच्या अंगावर असे दात वगैरे खाऊन तो जायला लागला. चला म्हणून तुम्ही सगळे चला, तुम्ही तिघं चला, याला जाऊ द्या, तुम्ही चला, असं ओढत होता प्रत्येकाला. सगळे हिसके देत आहेत, चटकतात त्याला. अक्षरशः दोघांनी एकत्र ओढतोय. म्हणजे असं वातावरण झालं होतं की आता ते मित्र आहे, त्याला मारता पण येत नाही. अरे बाबा त्या यायला 2 मुस्कडीत मारल्या, त्याला शांत केलं. चल तुझ्या यायला नाटक नको करू, ॲक्टर आम्ही तुम्ही नाही, शिस्तीत चालायचं. हे पण नव्हतं करू शकत. यायला खरंच झाले का काय कळत नव्हतं ना, कारण काय आपण त्या दिवशी जरा वातावरण वेगळंच होतं. तरी पण मी त्याला बोललो, म्हणलं लय झालं, बाद झाला तिथून पुढं, तू शिस्तीत गाडीत बस, नाहीतर आपण मैत्री विसरावं लागेल. बोललो नाही का, तर तू बस म्हणलो आणि जा म्हणलो. तो अक्षरशः माझ्या अंगावर असं उडी मारून आला. मला पकडायचा येतोय जवळ, असं करतोय विचित्र चेहरे वगैरे, पण मला स्पर्शच करत नाही. सगळ्यांना ओढतोय, ताणतोय, माझ्या जवळ येतोय, मला स्पर्शच करत नाही. मला त्यावेळी असं वाटलं की अरे कदाचित त्या गोष्टी असतात का काय, मला हा स्पर्श नाही करते. म्हणून मी त्याला पकडलं, असं पकडलं आणि म्हणलो शांत बसायचं. बोललो लय झाली नाटकं, गाडीवर बस आणि गपचूप घरी जा, निघ म्हणलं. याला मध्ये बसवलं, त्याचा मित्र एक मागं बसवला आणि त्याला पाठवल्यानंतर तो गेला. आम्ही पण एकदम असं माइंड रिलॅक्स केणार म्हणजे जरा वेगळं वागत होतं, लय विचित्र वागत होतं. म्हणजे 3 लोकांना एकटं ओढते, ऐकत नाही आणि मला स्पर्श पण करत नाही. मी एवढा त्याला बोलते की मी येतो तुझ्याबरोबर, तरी पण एका मित्राला वाटलं की खरंच झालं याच्याबरोबर, नाही का, हे काय ॲक्टिंग करणारं पोरगं नाही, खरंच झाले. बोलला यार आपण काय करू शकतो का, बोललो जाता जाता आपण याला काहीतरी हेल्प करू.
जर का काय असेल कोण तुझ्या ओळखीचा मांत्रिक वगैरे काय किंवा नाही का असं कोणी ज्या अशा गोष्टी बघतं त्याचा नंबर असेल तर सांग मला, आपण जाऊ त्याला भेटवायला घेऊन जाऊ तिकडे बोललो. कारण काय वेगळं वागत होतं. तर काय आमच्या त्यावेळी असं कोणी संपर्कात नव्हतं त्या भागात तरी, म्हणून तो विषय आम्ही टाळला. आम्हाला वाटलं काय आता पाठवलं त्याला घरी आणि होऊन जाईल सगळं व्यवस्थित. मग रात्री 1-1:30 वाजता मला मित्राचा कॉल आला. अरे भाऊ म्हणला तू झोपतच नाही राव बोलला. म्हटलं काय झालं? तर त्यांनी पूर्ण कॉलनी जाग केली. त्याला कसं माहीत पडलं? आणि तो त्याच्याबरोबरच राहिला होता ना, तो बॅचलर होते ते दोघं. हां, मग त्यांनी मला सांगितलं की तो झोपतच नाही बोलला. त्यांनी पूर्ण सगळ्यांचे दरवाजे वगैरे वाजवायला चालू केलं. ते येड्यासारखं ओरडतोय, मला इथं नाही राहायचं, मला घेऊन चाला म्हणून. मला परत तिकडे विहिरीकडे घेऊन चाला. आणि ह्या रावड्या रात्री म्हणल्यावर बोललो येतो मी तिथं. तर नाही बोलला. तर मित्र बोलला की नको येऊ बोलला तू, मी त्याच्या मोठ्या भावाला फोन केला आहे, ते सकाळी येतील म्हणलं, 3-4 वाजेपर्यंत ते पोचतील. हे जरा हाताबाहेर चालले बोलले. आम्ही तिघं त्याला आवरतोय, ते काय आवरत नाही. आणि मला जायचं म्हटलं तरी जास्त दूर नव्हतं ते, एक 5-7 किलोमीटर अंतर असेल माझ्यापासून ते. म्हणून मी तयार होतो. पण त्याने मला नाही बोलवलं. बोलला की तू नको येऊ, तुझ्याकडे बघून अजून तो चिडल. तो परत बोलता बोलता तुझंच नाव घेतोय की तुझ्यामुळं झाले, ह्यांनीच नेलं होतं, अशा गोष्टी. म्हणून बोललो बरं ठीक आहे, पण मला सांगा बोललो की बाबा काय हेल्प लागली तर, किंवा कोण ओळखीचं असेल तर मी पाहतो बोललो या सगळ्या गोष्टी करणारा. तर नाही बोलला. त्याचा भाऊ येतोय. तो बोलला की भाऊ त्याला आम्ही घेऊन जाऊ म्हणून. मग सकाळी वाटतं त्याचा भाऊ आले आणि तो त्याला सकाळपर्यंत काय करत होते मग सगळेजण? त्याला एका रूममध्ये ठेवलं होतं वाटतं, आणि त्याची कडी लावली होती. बाहेरचे मित्र जे आहेत त्या रूममध्ये राहणारे बॅचलर्स सगळे, त्यांनी कॉलनीला माफी वगैरे मागितली. काय पोलीस कंप्लेंट वगैरे करू नका बोलले. त्यांना असं वाटत होतं की नशा वगैरे केली यांनी आणि ह्याच्यामुळे असं करते म्हणून. ते कॉलनीतले लोक याच्यावरती चिडले होते. पोलीस कंप्लेंट वगैरे करायला चालले होते काही लोक. पण त्यांनी सांगितलं की जरा काय झाले माहीत नाही म्हणून, याच्याबरोबर आम्ही तुम्हाला प्रॉब्लेम नाही होऊन देत म्हणून त्याला रूममध्ये बसवलं. याने त्यात जे मित्र आहेत त्यांनी पूर्ण रात्र जागून काढली. त्यांनी सकाळी आल्यावर ते भाऊ त्याला घेऊन गेला. आणि मग त्यानंतर मग माझा त्याचा संपर्क नाही झाला की बाबा त्याच्याबरोबर काय ट्रीटमेंट झाली, कसं झालं, काय झालं. मग जवळजवळ 1-1.5 महिन्यांनी तो जो जवळचा मित्र आहे त्यांनी मला सांगितलं, अरे बोललो तो ओके झालं बोललो आता. अरे बोललो झालं काय होतं बोललो. अरे बोलले ते खरंच आलो होतं त्याच्याबरोबर तिथलं. पण कळलं काय होतं काय नाही ते? हां कळालं. त्यांनी सांगितलं ना, तो बोलला की खरंच त्याच्याबरोबर आलो होतं बोलले. म्हणलो म्हणजे कशाहून कळालं तुला की तेच आलो होतं त्याच्याबरोबर? काय ज्या मनात काहीतरी शॉर्ट झाला होता डोक्यात घाबरून, हे कशाहून कळालं तुला की त्याच्याबरोबर आलं होतं हे? ते बोललं ते पोरगं जिथलं होतं तिकडं हा गेला होता एकटाच. तिथे राहणाऱ्या पोरांना हात वगैरे करत होता. ओळख नसणाऱ्या पोरांना त्यांच्या नावाने आवाज देत होता. का तर तो तेच स्वतः नव्हता तो. बरं, पुढं मग? मग मित्रांनी जसं सांगितलं की तो खरंच त्याच्याबरोबर आला होता त्या दिवशी. हे कशाहून कळालं तर तो स्वतः जो तो व्यक्ती होता त्याच्या एरियामध्ये गेला होता. मी जे प्रेत आहे त्याला त्याच्यासोबत घेऊन गेलं होतं, त्याची बॉडी वापरून तिथपर्यंत. आणि तिथल्या अनोळखी व्यक्तींना तो नावाने हाक मारायचा. हे बोलले अरे हे याला तर ओळखत नाही आम्ही, आम्हाला कसं काय एकदम डीपली आवाज देतो आहे. आणि अशा आवाजात द्यायचं की अरे तो जो व्यक्ती होता त्याच्या आवाजात टोन तासा होता म्हणजे? टोन तसा होता. म्हणजे लँग्वेज ती होती. कशी प्रत्येकाची आपल्या एरियानुसार भाषा होती, तर त्याची त्या एरियातल्यानुसार त्या मुलाच्या भाषेप्रमाणे तो बोलत होता. तो त्या ठिकाणी गेला, मित्रांना ओळख वगैरे दिली, घरी गेला, त्याच्या आईला भेटला. त्याच्या म्हणजे जो सोबत आला होता. हा तेच ना, म्हणजे जो त्याच्या अंगामध्ये संचार घेतला होता त्याच्या आईला जाऊन तो भेटला. हा त्याच्या आईला जाऊन स्वतः तो भेटला. त्याची आई घाबरली, म्हणली अरे हा कोण आहे? म्हणते मला आई बोलतोय. बघितलं त्याने, आवाज दिला, भेटला, दरवाजा वाजवून म्हणजे सुरुवातीला गेला, दरवाजा वाजवला, भेटला, आवाज दिला. आई पण घाबरली, म्हणली अरे कोण आहे? म्हणले असं नाही का माझ्या मुलासारखंच बोलतोय, माझा मुलगा नाही. त्या दिवशी बसलं वाटतं त्यांच्याबरोबर, जेवण वगैरे केलं. मग तिथून आता काट येतं माझ्या अंगावर की तो तिथून त्यांच्यासोबत राहायला वाटतं त्या दिवशी आणि मग गेला. आणि त्यानंतर परत ते तसं वागला नाही असं मित्र बोललं मला. अच्छा. त्याच्यावरून आम्हाला कळालं की हे जे तिथलं होतं त्याच्याबरोबर आलं होतं.
म्हणजे तो जो मुलगा होता तो कसा मेला वगैरे ते काय कळलं का नंतर आई वडिलांकडनं त्याच्या वगैरे? आहे त्याच्याविषयी कळालं मला, पण कसं आहे आता त्या गोष्टी मी बोललो तर मग ते त्यांना टार्गेट होतील. मग ते माझ्या एरियामध्ये राहायला आहेत ना, तर मग ते नको व्हायला. त्याच्यामुळं मी मुद्दामून या गोष्टी टाळतोय की हां, तो त्या आवारातच गेला होता एवढंच मी सांगेन. बरं. मग त्याच्यानंतर परत तुमच्या मित्राला काय प्रॉब्लेम वगैरे झाला का? परत त्या मित्राला नाही, त्यानंतर परत कसलाच प्रॉब्लेम नाही. मला भेटला ना परत, उलटं मला मिठी मारून भेटत होता. अरे भाऊ म्हणलं काय तू, आपण गेलो होतो तिथं, तिथून पुढं तू नेलंच नाही आम्हाला, चल म्हणलं परत. आता बोललो बाबा असू दे बोललो आता बोललो मी बोललो तर कदाचित त्याला परत तो शॉट बसेल की शॉट असेल किंवा काय माहिती, तो तसा वागल त्या भीतीने मी गप्प बसलो. बाबा नको बोललो त्या भागात, आता मी जास्त करून जात नाही बोललो आणि ज्यांना घेऊन जातो ते असे स्ट्रॉंग असतात त्यांनाच घेऊन जातो बोललो. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. हा म्हणजे त्या ठिकाणी जे हॉरर लोकेशन हंटिंग करताना झालेला हा अनुभव होता मला. बरं. पण असे तुम्ही भरपूर ठिकाणी गेले होते ना? असे खूप ठिकाणी गेलो होतो. असं म्हणजे हा याच्याविषयी तर मी असं बोलू शकतो की हे मी पर्सनली फक्त एवढंच बघितलं आहे की हा वेड्यासारखा वागत होता आणि आम्ही त्याला ड्रॉप केले. ह्याच्यापुढं त्याच्यामध्ये खरंच तो तिकडे गेला होता का, त्यांना भेटला होता का, ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत, ह्या मी पाहिलेल्या नाही. पण ह्या मी ज्या व्यक्तीने मला सांगितलं तो विश्वासातला होता म्हणून मी या गोष्टी बोलतोय. बरं. म्हणजे एकदम जवळचंच प्रकरण आहे. हां, आणि आता मी जे सांगतोय ते मी स्वतः अनुभवलेलं आहे किंवा नाही का, त्यात ती घटना माझ्याबरोबर घडलेली ही मी घटना मी तुम्हाला सांगतो. बरं. काय होती ती घटना? मी सुरुवातीलाच बोललो की मी त्या एरियांचे नाव नाही घेणार मुद्दामून, भागांचे याचे, चालेल ना, हरकत तर मी गाव वगैरे असं बोलतो, ठीक आहे. चालेल ना, हरकत नाही. काय घडलं होतं? माझ्या मित्राचं रिसेप्शन होतं त्या गावात, मला त्यांनी बोलवलं होतं. मी गेलो, रिसेप्शन 7-8 वाजता होतं. बोलता बोलता वेळ निघून गेला. मग तिथं मित्र येऊन मला बोलला की अरे, बोलला की तुमच्या भागातून पुण्याकडून एक मुलगी आलेली आहे आणि ती आता नाही का मैत्रिणीबरोबर आलेली आहे, तर ती मैत्रीण इथंच राहणार, त्या गावातलीच आहे ती, आणि तिला नेमकं उद्या जायचं आहे म्हणून पुण्याला काम होतं काहीतरी, तर तो तिला ड्रॉप करशील का? आता कॉलेजचं वय आणि सुंदर मुलगी म्हणल्यावर आपल्याला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी वाटते ती आपण तशा गोष्टी शोधत असतो खरं तर. मग ते असं चालून आलं तरी का आता त्याच्या पुढं मी सांगायला चालू करतो. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपण म्हणू शकतो त्याला. आता हे चालून आलं होतं माझ्याकडं. मग ते मित्राने मला त्याच्याबरोबर इंट्रोडक्शन करून दिलं. मग मी माझ्यातले जे पण काय शाहरुख सलमान सेल्सवाले वापरून मी तिला इम्प्रेस करण्याचा, पटवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि आमचं चांगलं बॉन्डिंग झालं तिथं. म्हणजे आम्ही सोबत जेवण वगैरे केलं आणि मग जाताना आम्ही सगळ्यांचा निरोप घेतला आणि तिथून निघालो. निघाल्यानंतर काय झालं की हा ती माझ्यासोबत चालली होती. मग आपली स्टाईल चालू झाली की आता काय पोरीला इम्प्रेस करायचं म्हणल्यावर बसताना कम्फर्टेबल आहे का, व्यवस्थित बस, छान बस, फॉर्मॅलिटी. मग तशा प्रकारे मी मग तिला कम्फर्टेबल करत होतो. पण मला माहिती नव्हतं की पुढे जाऊन ती मला अनकम्फर्टेबल करणार आहे. तर तिथून मी तिला सोबत घेऊन जायला लागलो गाडीवर. चाललो होतो असं एक 3-4 किलोमीटर गेलो असेल. नॉर्मल टॉक चाललं होतं की काय करते तू, कसं करते, काय भविष्यात काय करायचं आहे, तू काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. इंट्रोडक्शनवाला पार्ट चालला होता. आणि मग अचानकच ती थरथर कापायला लागली, घाबरली, एकदम शांत बसली. विचारतो तिला प्रश्नाचं उत्तरच द्या ना, एकदम शांत बसली. काय झालं? बोलली यार काय नाही. बोलली मला सिगरेट प्यायची होती. बोलली तू पितोस का? बोलला मी नाही पित. बोललो नाही. बोलली मला प्यायची. बरं ठीक आहे बोललो, आपण थांबू बोललो. मग असंच जाता जाता आम्हाला एक ढाबा दिसला. बंद पडला होता तो. खरा लय दिवसापूर्वी कोणीतरी बनवला असेल तो, आणि तो बंद पडला होता. तर तिथं आडोसा होता आणि हलका हलका पाऊस चालला होता, रिमझिम. असं काही भिजवणारा पाऊस नव्हता तो, पण नको भिजायला म्हणून आपलं त्या आडोशाला थांबू या हिशोबाने आम्ही गेलो त्या आडोशाला. गेल्यावर आम्ही मग तिने चालू केलं सिगरेट वगैरे प्यायला. मग आता एकांत एकदम असं
त्यात आपल्यामध्ये शाहरुख सलमान काय काय असतो, प्रत्येकच मित्र म्हणजे मुलांमध्ये असतो. ती मुली भेटल्याच्या नंतर थोडे इम्प्रेस करायचा प्रयत्न करतात, थोडी ओळख अजून कशी वाढवता येईल, सुंदर मुलगी असल्यावर विशेष. मग मी ते चाळे चालू केले मी हळूहळू. ते अचानकच ती बोलली की जाऊ आपण इथून. मग मला असं वाटलं मी काहीतरी वर बोललो का काय, वाईट वाटलं का? हां म्हणजे काय मी वाढ तर नाही बोललो काय, मला काय प्रॉब्लेम काय विशेष नाही का, असं काय झालं का. बोलली नाही इथून जाऊ आपण. बोललो का कशासाठी असं बोलते तू, काय मी चुकीचं बोललो का. बोललो नाही. बोलली आपण जाऊ, इथं कोणीतरी आहे बोलले. आहे म्हणजे कोणीतरी म्हणलं इथं तर कोणी बंद पडलेलं धाबा आहे बोलली, तर कोण असणार आहे. बोलली मला मागं तर पांढरी आकृती दिसते बोलली, मला इकडं बघितल्याच्या नंतर तर आपण जाऊ बोलली. मी आपलं सेन्स वापरला. अरे बोललो कसं आहे आता, बोललो आपण याच्या ज्या कॉर्नरला उभे आहेत बसलो आहे त्या कॉर्नरला अशा समोरून बस येतात आणि अशा पास आऊट झाल्याच्या नंतर काय होते, त्याचं एक लाईट पडतोय झापकन. तर तू असं अचानक बघितल्यामुळे तुला असं वाटतं असं ती पांढरी लाईट तुझ्यापासून पास होते. ती लाईट ॲक्च्युली अशी काही आकृती वगैरे नाही, ती त्या ह्याची येणारी आकृती आहे. तर तू त्याच्यावरती नको लक्ष देऊ बोल. हा, ते याच्या येण्याची ती लाईट असेल, तो हां फोकस असा जात असेल तो. हा फोकस त्या टर्नला ती गाडी अशी वळते ना, वळल्याच्या नंतर तो फक्त दूरवर येतो. तो फोकस धाबा थोडासा आतमध्ये असतो, तर तो फोकस त्याच साईडला दिसतोय. बेजस तुला दिसतोय म्हणलं असं काय नाही, तू काळजी नको करू आणि आपल्या मुद्द्यावरती येऊ बोललो, म्हणजे कॉन्सन्ट्रेट करू. तर मग मी अजून वातावरण नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला, 1-2 किस्से जोक वगैरे सांगितले तिला. पण ती एकदम घाबरली, म्हणली की नाही बोलली आपण जाऊ म्हणले इथून. असं वाटलं यार आपण रॉंग वेने चाललो आहे. कदाचित कसं असतं की कोणाच्या लाईफमध्ये कुणीतरी असतं म्हणून ते कोणाबरोबर तरी कम्फर्टेबल लवकर नाही होत नाही का. मग बोललं की आपण चुकीच्या ठिकाणी चान्स मारतो, तर या गोष्टी आपण टाळू. बोललो ठीक आहे आपण जायचं जाऊ, काय प्रॉब्लेम. चला म्हणलो बसलो. सॉरी जायच्या अगोदर एक सीन झाला तिथं सांगायचं राहिलं, की मी तिची मस्करी करतो. अरे कोणी नाही काय नाही, कोणी नसतं होत राहतं असं, कॉन्सन्ट्रेट कर. किंवा अरे मी जे सांगतो त्याच्याकडे बघ, हे सोड, हे असं आहे तसं आहे. अचानक ठाप करून बाजूला एक लोखंडी खिडकी होती माझ्या, आणि मी असं उभं होतं आणि सांगत होती तिला. अशा कट्ट्यावरती आम्ही बसलो होतो, अशी खाप करून ती खिडकी अशी जवळून गेली माझ्या. म्हणजे मी आज थोडं जर या साईडला सरकलं असतं ना, तरी माझं जे नाक दिसतं ते कदाचित कट पण असलं असतं आता, किंवा याला वार तरी असलं असतं. तर ते थोड्यात वाचलं आणि एकदम शांत झालो मी. एकदम असं बोललो रो, ही लोखंडी खिडकी आहे, याला काच पण नाही. काच आहे तर ते एकदम वरती, हवेनी ढकलली जाण्यासारखी ती काच नाही किंवा ती खिडकी नाही. कारण की हवा आली की फोर्स लागतो ना त्याला, हां पण ती फोर्स लागायला त्याला काच तर असायला पाहिजे ना, पोकळ असेल. त्याला आरपारच होते पूर्ण. ते ही कशी काय पडली, म्हणजे ही कशी काय येऊ शकते. 2 मिनटं हँग झालं. अरे बोलू काच तर एकदम वरती, कशी काय माझ्या एकदम चेहऱ्याची जवळून गेली. हे बोलते इथं आहे काय, तर मग बोललो आपण नको रिस्क घ्यायला, ट्रस्ट ठेवू. बोललो आपण अशा ठिकाणी आहे, अशा ठिकाणी चाललो आहे की जिथं आपल्यामधले किडे नाही बाहेर काढायचे असतात, ते थोडेसे शांत ठेवायचे आणि निघायचं. बोललो की ठीक आहे बाबा चल, बोललो आपण जाऊ. आणि बसलो आणि जायला लागलो. असं थोडंसं मनामध्ये वाटत होतं तरी पण की कदाचित ती कम्फर्टेबल नाही होते माझ्याबरोबर, म्हणून ती चल करते. निघालो, चाललोय. ती घाबरलेलीच होती सुरुवातीपासून, थरथर घाबरलो. बोलली मागं नको बघू बोलली, पुढं गाडी चालवतं. तेच की जे मी सुरुवातीला सांगितलं मित्राला, मी बोललो होतो की वरती नको बघू. का तर एक मला माहिती आहे की असं बोलल्याच्या नंतर भीती वाटते, घाबरतं मग. हां. आणि अशी मला बोलली की मला पण अशा सिच्युएशनला असं कोणीतरी बोललं, मग एकदम असं घाबरलो. म्हणजे असं थोडीशी भीती वाटली मला. अरे बोललं असं का बोललो तू. बोलली की मागं कोणीतरी आहे म्हणते, पळत येते आपल्या मागं. एवढं सुनसान रस्ता, तर गाड्या पण क्वचित दिसतात एखादी. मग ती बोलते की तर आपल्या मागं कोणीतरी पळत येते. ते आता काय बोललो मी. अरे बोललो पळेल त्याचा स्टॅमिना तोपर्यंत, नंतर तो थकून जाईन. बोललो तू त्याच्याकडे नको लक्ष देऊ, कारण काय भीती मला पण वाटत होती. म्हणून मी थोडंसं वातावरण चिल करण्यासाठी मी ते बोललो ते थकन आणि ते जाईन, ते नको त्याच्याकडे लक्ष देऊ. बोललो तू चल, बोललो तू मागाच्यापासून तेच सांगते. बोललो की कोणतरी दिसतंय आणि असं झालं. बोललो तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ, तू एकतर
दुसरा विषय काढ किंवा तुझ्या पर्सनल लाईफविषयी काहीतरी सांगायला चालू कर बोललो. तू त्या विचारात राहिली ना म्हणलं ते दिसेल तुला, तर तू ते नको करू बोललो. मग बोलली की ठीक. शांत बसली थोड्या वेळ. पुढे गेल्याच्या नंतर एकदम अशी ओरडली ती. अरे बोललो अरे काय झालं तुला बाबा बोललो मी, काय प्रॉब्लेम आहे का बोललो तुला. बोलली अरे तू खरंच माग येते बोलली, तुला दिसत नाही का मागं वळून तर बघ एकदा. मी असं वळून बघितलं, आईला बोललो कोणीच नाही. आणि कसं मी तिला हेच विचारलं, बोललो तू खूप जास्त हॉरर स्टोऱ्या वाचते किंवा असे हॉरर किस्से किंवा सिगरेट पिल्यानंतर पण काही वेळेस होतं ना जास्त. हा असं येऊ शकतं. म्हणजे एक तोही म्हणू शकतो तुम्ही की तिला किक बसली किंवा काय. पण ती काय नॉर्मल चेन स्मोकर टाईप होती ती. मग तिला अशी किक बसल असं नव्हतं काय. तर म्हणजे ती सिगरेट चेन स्मोकर का बोललो, तिने येताना जाताना 2 वेळा मला सिगरेट प्यायची असं तिने बोलून दाखवलं होतं. इव्हेंटमध्ये पण तिने मला बोलली होती. मग माझं असं म्हणजे त्या वातावरणामध्ये ते लक्ष नाही गेलं किंवा तिथं माहोल नव्हता तिने सिगरेट प्यावं म्हणून तिथं नव्हती पिली, पण येताना ती पिली होती सिगरेट. मग सिगरेट तिच्यासाठी कॉमन होते, तिला त्याची किक बसल असं काही विशेष नव्हतं. निघाल्याच्या नंतर पुढं ती मला म्हणली की खरंच कुणीतरी मागं येते बोल, तू बघ. मी वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. मी तिला हे विचारलं की बोल तू जास्त एक तर स्टोरी वगैरे वाचते अशा काहीतरी हॉरर, असे काही किस्से वगैरे ऐकते तू, किंवा अशा काही झोनमध्ये आहे तू ज्या अशा गोष्टी घडतात तुझ्याबरोबर, किंवा अशा मेंटॅलिटी झाली तुझी. आणि मागं कुणीतरी पळतंय, कुणीतरी येऊन जाते. आपण अशा किस्स्यांमध्येच ऐकतो ना, असं पर्सनल लाईफमध्ये होत नाही कधी. म्हणजे माझ्याबरोबर ते नव्हतं झालं म्हणून मी एकदम कॅज्युअल घेत होतो की बोललो की अरे हे असं लय वेळा ऐकलं मी, कुणीतरी पिच्छा केला, कुणीतरी मागं पळत होतं, कुणीतरी होतं तिथं. हे असे म्हणजे मला हे भीतीदायक होतं, पण एवढं नव्हतं की मी त्यात आऊट होईल म्हणून. मग बोलले तू हे नको करू बोललो, तू अशा प्रकारचे जास्त ऐकते वगैरे का. बोलली नाही बोलली मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं नाही बोलत. परत एकदा बघितलं मागं कुणीच नव्हतं. शिका बोलते बोलली ही ज्या टोनमध्ये बोलते किंवा जे त्याचे घामाघूम झाले खूप थरथर कापते आणि असा सुनसान रस्ता आणि तिथे अशी वागते. म्हणजे वेळी तर नाही पोरगी बाबा, ही पहिल्यांदा मला भेटली. म्हणजे असं पण नसेल की एवढी मॅचवर मुलगी देशी वेळी कशी काय असू शकते नाही का. खरंच तिला कोणीतरी दिसत असेल हे मला कुठेतरी वाटायला लागलं. म्हणजे मग असं एकदम फिक्स झालो, बोललो की काही पण असू दे, खरंच जरी काही येत असेल मागू तरी आपण आपलं मन स्थिर ठेवायचं, घाबरायचं नाही. असं आहे मला आजपर्यंत वाटतं की भीती तिथं भूत नाही का, घाबरला तर भूत दिसणार 100, असं मला वाटतं. तर मन स्ट्रॉंग ठेवतो बोललो आपण नाही घाबरायचं बोललो. आपण एवढ्या खतरनाक लोकेशनला जाऊन आलो आहे, असे काय काय अनुभव घेतल्यात आयुष्यात, आणि अशा किरकोळ गोष्टीला आपण घाबरायचं नाही. घाबरायचं एकदम असं बाईकवरती एकदम कॉन्सन्ट्रेट करून गाडी चालवतो आहे. ती बोलते उजव्या साईडला बघ, उजव्या साईडला बघ, त्या झाडाखाली बघ, झाडाखाली बघ, कोणीच नाही. त्या लाईटमध्ये बघ, लाईटमध्ये बघ, लाईटमध्ये कोणीतरी आहे. खरंच आहे कोणीच नाही. कोणी तर नाही बोलू दिसत मला. म्हणलो मी काय बोलात येईल. चाललो आहे हळूहळू, माझी पण भीती वाढत चालली आता. बोलले ही ज्या आवेशात बोलते, ज्या वातावरणात बोलते, तिथं माझ्या ठिकाणी दुसरं कोणी पण असलं असतं ना भाऊ, मी नाही बोलत की मी लय स्ट्रॉंग आहे. मला माहिती आहे मी का स्ट्रॉंग झालो होतो की मला दाखवायचं नव्हतं मी घाबरलो आहे म्हणून मी स्ट्रॉंग झालो होतो. पण मी लय घाबरलो त्यावेळी. मग ते अचानक मला बोलली की मागे एकदा बघ. टर्न करून बघितलं, खरंच सांगतो तो माणूस पळत होता आमच्या मागं. बापरे. एकदम पांढऱ्या कलरचा माणूस होता, अंगावरती एक पण कपडा नव्हता त्याच्या, आणि तो पळत होता. असं एकदम डोळे एकदम स्टेअर केले होते त्याने माझ्याकडं, असं रागत बघत पळत होता. मामा गाडीची स्पीड किती होती तुमच्या त्यावेळेस? एक 60-70चा स्पीड आहे. एवढ्या स्पीड तो पळत होता, आणि तो सुरुवातीपासून सांगत होता तिथून पळत होता. म्हणजे मी तर सुरुवातीला एक जोक करून झाला होता की तो थकन आणि निघून जाईल, पण तो त्यानंतर जसं मला दिसला एकदम असा, आत्ता तर काहीच बोलायचं नाही आणि असं दाखवायचं नाही आता मी बघितलं आहे म्हणून. कारण तुम्ही बघितलं आहे आणि ते भीती जर का मी माझ्या मनामध्ये घेतले तर एखादा अटॅक येईल, ॲक्सिडेंट होईल, काही पण घडेल. आणि विशेष म्हणजे काय की आता आमचं एक, जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की
काय गोस्ट हंटर म्हणा किंवा नाही का हॉरर लोकेशन हंटर ग्रुप आहे आमचा. त्या ग्रुपला सांगायला मला काहीतरी झालं ना, की बोला बाबा मी बघितले, हे मला माझ्या मित्रांना सांगायचं होतं एवढ्याचसाठी, म्हणजे की बाबा आता जर का मी इथं पडलो, ॲक्सिडेंट झाला, तर उद्या घरच्यांना वाटेल की हा जोरात गाडी चालत होता, काय ड्रिंक वगैरे केली होती का, पोरी बरोबर होता. हा काय असा ॲक्सिडेंट पण नॉर्मली होतातच की, म्हणून पण झाला का काय, कोणाला काही वाटेल. पण हे हॉरर झाले, काहीतरी भूताडकीमुळे ॲक्सिडेंट झाले, हे कोणाला वाटणार आहे तेव्हा. ज्यावेळेस तुम्हाला तो माणूस दिसला, मग त्याच्यानंतर पुढं झालं काय मग? हा मग तेच की, तो जो माणूस दिसला आणि मी एकदम मन घट्ट केलं की बोललो आता हे मला माझ्या मित्रपरिवाराला सांगायचं की बाबा असं माझ्याबरोबर झालं आहे, म्हणून पण आपल्याला स्थिर राहायचं आहे आणि सोबत जे आहे त्यांच्यासाठी पण आपल्याला स्थिर राहायचं आहे. कारण मी घाबरलो तर ते ऑलरेडी घाबरलेले, आणि त्याला कुणीतरी आपल्याला ती शेवटी काय आपली अनोळखी असली तरी ती आपली एक जबाबदारी आहे. बरोबर. कुणी जरी असलं तरी आपल्याबरोबर जर का कुणी एखादा व्यक्ती येतं तर आपलं कर्तव्य आहे की त्याला त्याच्या ठिकाणावरती सुखरूप पोहोचवणं. हे म्हणजे आपल्या म्हणजे मराठी पोराचं कर्तव्यच असतं ते. तर त्या जोशमध्ये मग आपल्यामध्ये अजून थोडीशी पावर येते. त्याच्यामुळे बोललो मी बघितले ते आता मी काहीच नाही करायचं. स्थिर कॉन्सन्ट्रेटर असता, खड्डा वगैरे काय येतो आहे का, पुढून गाडी येते का, काय कुत्रं वगैरे आडवं जातं आहे का, काही जनावर येते का, असं बरंच वेळा होतं ना की जनावर आहे त्याने पडलं माणूस. बोललो अशा काही गोष्टी घडल्या नाही पाहिजे. तर एकदम कॉन्सन्ट्रेट, एकदम स्थिर चाललो आहे. चालल्यानंतर काय झालं की हे ती जशी मला बोलत होती की त्या खांबल्याच्या खाली बघ, त्या लाईटच्या खाली बघ, लाईट खाली खरंच दिसते. ते असं बघते माझ्याकडं, असं एकदम स्थिर. तर काय बोलू याला मी. तुम्हाला जे दिसायचं इकडं तिकडं किंवा नाही का त्या लाईटच्या खांबाच्या इथं किंवा झाडावर वगैरे, मग जो तुम्हाला माणूस दिसला होता मागचा, तोच तो होता का वेगळा कोण होते? नाही, तोच व्यक्ती कंटिन्यू दिसत होता मला. मी गाडी चालवत होतो ज्या साईडला, पण ती मुलगी मला इशारा करून सांगायची की त्या झाडाखाली बघ. हे बघितलं की तो माणूस दिसायचा मला. असं नव्हतं की दुसरा कोणीतरी दिसतोय, तोच कंटिन्यू दिसत होता. मग आहे बोललो आता ही अशी सिच्युएशन आहे तर मी घाबरून नाही चालणार. ही जी जबाबदारी आहे माझ्यावरती, किंवा आपले पण घरचे आपले वाट बघतात, तर आपल्याला आपली या ठिकाणी आपण आपलं स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. तर मग मी कंटिन्यू गाडीवरती फोकस करून गाडी चालवत होतो, खड्डा वगैरे वाचवत होतो, पुढे सरकत होतो. भीती वाढत होती सगळं काय, पण बोललं की ही सिच्युएशन आपल्याला कशी पण पार करायची. तो माणूस अक्षरशः अशा समोर येऊन जायचा, माझ्या रस्त्याच्या कडेला येऊन थांबायचा, असा हसायचा अक्षरशः बघून माझ्याकडं विचित्र चेहरा करून. ती मुलगी ओरडायची मागून, पळो जोरात गाडी पळो. मी माझा संतुलनच नाही हलून दिलं. तोपर्यंत गाड्यावर नव्हत्या का तुमच्या आजूबाजूला रोडवरच्या? खूप क्वचित गाड्या जायच्या, म्हणजे एखादी गाडी ट्रक जर जाते तर ती खूप वेगाने जायची. म्हणजे आणि असं आहे ना की आपल्याला वाटतं आपल्याबरोबर बरीच लोक आहेत. म्हणजे मी आता या सिच्युएशनचा विचार करताना मला वाटतं की अरे आजूबाजूला गाड्या आहेत, त्या आपल्या हेल्पला आहेतच. पण ज्यावेळेस असं आपल्याबरोबर घडतं ना, त्यावेळेस सगळे आपल्यासाठी ब्लर झालेले असतात. कोणाचं आपल्याकडे लक्ष नसतं. आणि हे जो क्वचित जाणाऱ्या गाड्या आहेत ना, आणि अशा हायवेवरती कितीतरी किस्से घडतात, खून होतात, मर्डर होतात, पण कुणी कोणासाठी थांबत नाहीत. मग आपण हे असून नसल्यासारखे असतात. म्हणजे यांच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही आपण ज्यावेळेस आपण हायवेवरती चाललेलो असतो. कारण प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. अशा सिच्युएशनमध्ये कोणी येऊन थांबले आपल्याला मदतीसाठी, किंवा त्याला एक्सप्लेन कसं काय करणार की आम्हाला हे व्यक्ती सारखं दिसते बाबा, थांबवले कुठल्या तरी ट्रकवाल्याला, दादा थांबा, आम्हाला भीती वाटते, कोणतरी आमचा पिछा करते. तो कशाला थांबल? त्याला वाटेल की हेच आम्हाला लुटायला थांबलेत. किंवा त्यावेळेस तेवढं चालत पण नाही डोकं. ते बुद्धी पण चालत नाही तेवढी त्यावेळी. बरं, पुढं काय झालं मग? कॉन्सन्ट्रेट करत होतो की माझं मन स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. मी कंटिन्यू गाडी चालवत होतो, मन घट्ट केलं होतं, आणि तो दिसणारा माणूस नाही दिसल्यासारखं वागत होतो. म्हणजे काय त्याला बघायचं पण नाही, त्याला कसलंच एक्सप्रेशन द्यायचं नाही. तो घाबरवायचा प्रयत्न करतोय आपल्याला घाबरायचं नाही, एवढंच करायचं बघ. ही सिच्युएशन पार करायची आपल्याला, कारण आपल्याला आयुष्यात बरीचशी स्वप्न आहेत आपली जी पूर्ण करायच्यात. त्याच्यासाठी नशिबाने काय माहिती काय पुढच्या चौकामध्ये एक, म्हणजे पुढे जो चौक होता ना, तो भरलेला चौक होता. रात्रीच्या मला वाटतं त्यावेळी 10 वाजले असतील, 10 वगैरे 10-11 वाजले असतील. तर
चहाची टपरी चालू होती, एक असं ते गॅरेज चालू होतं आणि त्याच चौकात एक मंदिर पण होतं. गॅरेज कसं काय एवढं लेट चालू 10-10:30 वाजता? चालू होतं गॅरेज त्यावेळी. मला माहिती नाही, बहुतेक ते हायवेवरती असल्यामुळं ते लोक जास्त वेळ चालू ठेवत असतील, 11-12 वाजेपर्यंत. पण ते त्यावेळी तिथं लाईट चालू होती त्याची. मग तिथं त्या चौकामध्ये मंदिर पण होतं. ते मंदिर होतं, ते मंदिर कोणाचं होतं काय होतं मी ते नाही सांगणार. त्या मंदिराच्या जवळ थांबलो. ती मुलगी म्हणली मी 2 मिनटात थांब, मी आले. ते मंदिरात गेली आणि काय ते देवाजवळ बोलली आणि बाहेर आल्याच्या नंतर मला बोलली की आता काही काळजी नको करू, इथून पुढे नाही दिसणार ते आपल्याला. हे म्हणलं अरे म्हणलं काय त्याची काय रेंज होती का, बोलले इथपर्यंत देतो तो. तुम्ही तिला सांगितलं की मला पण दिसलं म्हणून, कारण की तिला तर माहीत नव्हतं ना तुम्हाला दिसतंय म्हणून. नाही, मी तिला सांगितलं होतं ना सुरुवातीला, हा बोललो मी, ठीक आहे मला दिसलं, पण त्याच्याकडे दुर्लक्ष कर बोललो. मला दिसलं बोललो, त्याच्याकडे दुर्लक्ष कर, कारण काय ते आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत, तू घाबरू नको, तू चिल कर. ती ओरडत होती, पण मी तिला असं दाखवलंच नाही की मी घाबरली म्हणून. बोललो मला दिसलं ते, पण तू बघू नको त्याच्याकडं, तो घाबरवतोय आपल्याला, तू कंटिन्यू चालत राहा. त्याच्यामुळे तिला कळालं होतं की मला हे दिसले म्हणून. पुढच्या मंदिरात आल्याच्या नंतर ती मला बोलली, जसं ते मंदिरातून बाहेर आल्यावर मला बोलली की इथून पुढं नाही येणार ते, बोलले आपल्या. बोललो काय त्याची काय रेंज होती का, बोलली इथपर्यंतच येणार आहे तू, याच्या पुढे येणार नाही. असं काय आहे म्हणजे मला हसत हसत मला असं भीती पण वाटत होती, पण हे माझ्या मनात आलं होतं की मला बोलली की नाही, बोलली मी काय बोलले देवाबरोबर, तर ते नाही येणार माझ्याबरोबर पुढं. अरे म्हणतो कशी एवढं कॉन्फिडेंटली बोलू शकते इथून पुढं नाही येणार. ते लोकांना आपण जाऊन नाही बोलू शकत हो की हे असा झालं आमच्याबरोबर, आम्हाला जरा मदत करा, आम्ही एकटे पडलो, कोणीतरी आमचा पिछा करते. ते लोक बोलतील की बाबा हे घाबरलेत म्हणून नाही असं वागतात, नाही का. पण मी काय कुणाला कसली काही मदत नाही मागितली, फक्त तिथंच की एवढा तिचा तो धीर मिळाला मला. मला बोलली की इथून पुढं नाही दिसणार ते. पण बोललो ठीक आहे. मग त्या टपरीवरती आम्ही चहा घेतला, शांत गेलं डोकं एकदम. असं जे काय झालं होतं सगळं एकमेकांकडे बघत होतो, कुणीच काय बोलत नव्हतं, फक्त शांत बसलो होतो बऱ्याच. तिला विचारलं मी, म्हणलं की अरे तू कसं काय सांगू शकते इथून पुढे दिसणार नाही म्हणून ते. त्यावेळी तिने मला सांगितलं त्याच्याविषयी. ते म्हणले की हाच माणूस मला 9वीला पहिल्यांदा दिसला होता, 9वीमध्ये असताना. म्हणजे काहीतरी बोलतात ना मुली शहाण्या वगैरे होत, मॅच्युअर होतात. हां म्हणजे एक काहीतरी तो, तर त्या गोष्टी कशा बोलू मी. बरोबर, कळलं ते. तर ते काहीतरी ती त्यावेळी टॉयलेटमध्ये होती आणि त्या ठिकाणी तिला तो माणूस दिसला होता आणि तो माणूस तिला बोलला होता की मला तुझ्याशी लग्न करायचं म्हणून. असं काहीतरी असतं ना की जे बिना लग्नाचे मेलेली मुलं किंवा काही बरेचसे नाव आहेत त्याला, रानगा कुठं काय नाही का. ते आता मागं पिक्चर पण येऊन गेलं एक मुंजा का काहीतरी, तशा टाईपमध्येच काहीतरी. तर तसं काहीतरी होतं ते. तर ते तिला भेटलं होतं आणि तिला बोललं होतं की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं. ती खूप घाबरली होती, असं कोणीतरी तिला एकांतात येऊन बाथरूममध्ये येऊन बोलते. तर तिने सगळंच तिच्या घरच्यांना सांगितलं. मग त्याच्यावर त्यांनी काहीतरी विधी वगैरे केली आणि मग तो त्याच्यानंतर पण बऱ्याच वर्ष तिला दिसत होता आणि नंतर मग हळूहळू तो परत दिसला नाही तिला, असं तिने मला सांगितलं. बोलू बरोबर, बोलू इथून पुढं नाही दिसणार तो आता, नंबर 100%. मला काही प्रॉब्लेम नाही होणार ना बोललो, कारण त्याला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे आणि मी तुझ्याबरोबर आहे. नाही बोलली काय माहिती, पण ते मला नाही सांगता येणार बोलली, पण नाही होणार बोलली काय प्रॉब्लेम. मी काय ते देवाशी मी प्रेयर केले बोलली, तर नाही होणार सध्या तरी दिसणार नाही. हां नाही दिसणार बोलली ते, नाही काय प्रॉब्लेम नाही. तरी पण आपण एक सेफ्टी म्हणून आपण जाता जाता जेवढे मंदिर आले सगळ्यांना बोललो बाबा काय चुकलं असेल काय झालं असेल तर आपण माफ कर मला. म्हणजे असं माझ्याकडून तरी आयुष्यात कोणाचा अपमान होत नाही किंवा कधी कोणाला आपण दुखवलं नाही. तरी पण एक अशी सिच्युएशन फेस केल्याच्या नंतर आपण जे पण आहे मंदिरात आपण प्रेयर करतो की बाबा झालं असेल चुकलं असेल तर माफ कर. अशा टाईपमध्ये जेवढी मंदिरं आली त्या मंदिरांशी मी बोलत गेलो. एक चौकात मग मी तिला उतरवलं आणि तिथून पुढे निघून गेलो.
मग निघून गेल्याच्या नंतर मी त्या दिवशी घरी गेलो. त्यावेळी आमचं असं घर आहे, खाली एक घर आणि वरती एक घर. वरच्या रूममध्ये मी आणि माझा भाऊ असायचो. रात्री तो अचानकच मला त्याने उठवलं, म्हणलं तू ओरडतोय म्हणला. ओरडते म्हणजे तू वेगळे आवाज काढतोय बोल. मला म्हणलं मला नाही कळालं, मला फक्त एवढं कळालं की मला म्हणजे काय कळत नाही किंवा मी ब्लॉक झालो आहे असं टाईपचं मला वाटतंय. म्हणजे नाही, तू ओरडत होता बोलला. बोललो ठीक आहे, बोललो काहीतरी माझं नाही का म्हणजे जे काय झालं त्याच्यामधून माझ्या डोक्यामध्ये राहिलं असेल म्हणून कदाचित ते होत असेल. मग मी परत झोपलो. मग मला हे दिसलं की नाही का एक गाव आहे, त्या गावामध्ये आता ते मी पूर्णपणे सगळं वर्णन नाही, काही लोक होती ती त्या मुलाच्या बाजूने उभी आहेत सगळी. हे मला स्वप्न दिसतंय. त्या मुलाला पकडतात आणि एका पोत्यामध्ये बंद करतात आणि ते पोतं पाण्यामध्ये टाकून दिले. आता मला असं फील होत होतं की मी ते पोरग आहे. मी त्या पाण्यामध्ये पडलो आणि मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो त्या पाण्यातून बाहेर, जीव वाचवण्याचा प्रयत्न. त्याच्या याच्यामध्ये मी ओरडतोय नाही का, जे कारण आपला श्वास गुदमरल्याच्या नंतर आवाज येतात तशा टाईपचे आवाज मला यायला लागले. पहिलं बोललो असं कधी नाही झालं रे आपल्याबरोबर, असं का व्हायला लागले नाही का. बोललो कदाचित भीतीमुळे झाला असं. पण या घटनेनंतर मी परत हिंमत नाही केली की तिच्याबरोबर परत कॉन्टॅक्ट करण्याचा. पण ते दिसलं होतं ना तुम्हाला? मला दिसलं होतं, 100% दिसलं होतं. पण हेच तेच दिसलं असेल, तुम्ही मागं बघितलं त्यावेळेस तो माणूस दिसला, त्याच्यानंतर जर काही दिसलं नसतं तर ठीक आहे, पण त्याच्यानंतर परत बाकीच्या ठिकाणी पण दिसला ना माणूस, मग ते गोष्टी असू शकतात. त्या ह्याच मी तुम्हाला बोललो की ह्याला या गोष्टीला दोन बाजू आहेत. एक तर आपण मान्य करायचं हे होतं, आणि दुसरं तर आता हे शेवटी काय प्रत्येकजण या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. हे असू शकतं हे म्हणणारे लोक पण आहेत. बरं, त्याच्यानंतर परत तुम्हाला काय दिसलं वगैरे किंवा तसा काय प्रकार परत आयुष्यात झाला का? आता मी तसं तुम्हाला सांगितलं की एक आमचा कॉलेजचा काळ गेलेला आहे ह्या गोष्टींमध्ये हे करता तर असे बरेचसे अनुभव माझ्याबरोबर घडलेले आहेत किंवा मी ऐकलेले आहेत, माझ्यासोबतच्यांबरोबर घडलेले आहेत. पण हा विशेष होता जो मी तुम्हाला सांगितलं, कारण की मी डायरेक्ट दिसला ना तुम्हाला. यात मी स्वतः होतो आणि हे मला दिसलं होतं. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव. आणि जसं की त्यांनी त्यांचा पहिला अनुभव सांगितला, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याच्या मित्रांनी किंवा त्यांनी ते किती शूर आहेत किंवा डेअरिंग आहे, आणि ते दाखवण्याच्या नादामध्ये त्यांना खूप काही बघावं लागलं त्यांच्या मित्राला वगैरे. तर तसं तुम्ही करू नका. मित्रांमध्ये सगळ्यांना डेअरिंग असते, त्याचा एक वेळ असतो, काळ असतो. कुठल्याही चुकीच्या ठिकाणी अशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू नका. खूप काही गोष्टी घरामध्ये येतात. तुम्हाला जर त्याचा प्रॉब्लेम नाही झाला, घरच्यांना होऊ शकतो, आजूबाजूच्या लोकांना होऊ शकतो किंवा तुमच्या पुढच्या पिढीला होऊ शकतो. तर असली फालतूची डेअरिंग कधी करू नका. जरी तुम्हाला विश्वास नसेल तरी या गोष्टी थोड्याशा सिरियसली घ्या, कारण की खूप लोक ह्याच्यातनं गेलेली आहेत. कुटुंब खूप काही सफर केलेलं आहे, अजूनही करतायत. तर तुम्ही असली काही डेअरिंग करू नका. आणि सरांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हाला आमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक आपण दिली आहे, तर त्याच्यावर तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.